नमस्कार. आपण पाहत आहात S9 टीव्ही न्यूज. देवळा पोलिसांची जलद शोध मोहीम. अल्पवयीन मुलगा सुखरूप सापडला. देवळा पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेला 12 वर्षीय मुलगा अवघ्या काही तासात शोधून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. नेमके काय घडले पाहूया सविस्तर वृत्तांत. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंड येथील नितेश दिलीप तडवी हा 12 वर्षीय विद्यार्थी आपल्या काका तापसिंग मागत्या तडवी यांच्यासोबत देवळा तालुक्यातील शेरी येथील मधुकर रावजी पिचड अनुदानित आश्रमशाळेत प्रवेशासाठी येत होता. दरम्यान सायंकाळच्या सुमारास देवळा बसस्थानक परिसरात पोहोचल्यानंतर नितेश याने अचानक काकांचा हात झटकून तेथून पळ काढला. अल्पवयीन मुलगा हरवल्याची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील, दिलीप सोनवणे, समाधान खुरसनेसह पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. पोलीस पथकाने देवळा शहरातील विविध भागात शोध घेत अवघ्या काही तासात नितेशचा सुरक्षित शोध लावला. त्यानंतर मुलाला त्याचे काका तापसिंग मागत्या तडवी तसेच आश्रमशाळेचे शिक्षक नितीन साहेबराव देवरे यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. या संपूर्ण घटनेची देवळा पोलीस स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली असून देवळा पोलिसांच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यामुळे तातडीच्या शोध मोहिमेमुळे मुलगा सुखरूप सापडला. अल्पवयीन मुलाचा वेळेत शोध लावून त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात देत देवळा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली आहे. S9 टीव्ही न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे, देवळा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा S9 टीव्ही न्यूज. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.